राया आला नाही अजून? मलाच कळना झालं एवढा वेळ कसा झालाय. मला हित सोडून गेला आणि म्हणला लगेच येतो. कोण आहे ना तुझ्याकडं? मग फोन करून विचारायला काय झालं होतं? त्याला कळत नाही का उशीर होतोय तर सांगायला पाहिजे फोन करून. काहीतरी महत्वाचं काम असेल, नाहीतर त्यानं आपल्याला फोन केलाच असता की. मीच फोन करून बघते. राया एवढा उशीर का झाला? फोन तरी करायचा. कुठे गेला होतास? हे एक महत्वाचं काम होतं माझं. मी आलो हात पाय धुवून. काय ग, ही एक्स्ट्राचं ताट कोणासाठी? ऋतिकसाठी. लई चांगली बनवून समद्यांच्या मनात जागा बनवायचा प्रयत्न करतेस ना, पण मी ती होऊन देणार नाही. काय गरज नाही. त्याला त्याच्या कामाबद्दल लय लाज वाटल्या. पश्चाताप म्हणून त्यानं खोलीतनं बाहेरच यायचं नाही असं ठरवलंय. लई त्रास करून घेतलाय माझ्या ऋतिकनं. छोटी मालक कृष्णताई येणार मला माहित आहे. तिथं या कारखान्यावर लय प्रेम आहे. तुम्ही फक्त एकदा बोला त्यांच्याशी, त्या लगेच परत येतात का नाही ते बघाच. राया, करा सुरुवात. राया, असं भरल्या ताटावरनं उठू नये. अरे राया कुठे चाललायस? अरे वा, हे तर लईच भारी झालंय की. हे तर बापाच्या समोर बी उभा राहायला झालाय. आता खरी मजा येईल. अहो असं काय करताय? तुम्ही बोला ना त्याच्याशी. तो तुमच्या समोर थांबणा पण झालाय आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. चुकला असेल तो, पण एवढा राग धरतात वय? अहो पोटचा लेक आहे तो तुमच्या. बाजी द्या. मी आलेच. पण रोज एक एक स्वप्न धुळीला मिळत चाललाय हा. आज शिकला नाही, ही जखम आयुष्यभर घेऊन फिरतोय आम्ही. याने आम्हाला एका मागोमाग एक जखमा द्यायचं ठरवूनच टाकलंय आता. त्याला साधं बायकोला सांभाळता येत नाही. लग्न झाल्यानंतर ती जबाबदारी असते, ती सुद्धा याला पार पाडता आली नाही. अगं तू कशाला वर ताट घेऊन यायचंस? कारण मला कुणी जेवणावर राग काढलेला अजिबात आवडत नाही. राया, तुला मी किती वेळ सांगितलं होतं, भरल्या ताटावरनं असं उठत जाऊ नकस म्हणून. भाऊसाहेबांनी काय वाटलं असेल? तुला कसं सांगू कृष्णा, मला नाही आवडत त्यांना दुखवायला. पण घरात जी काय घडलं
त्यानंतर माझी हिंमतच होईना त्यांच्या समोर उभा राहायची. असं बोलून कसं चालेल? अरे वडील आहेत ते तुझे, त्यांना असं टाळणं बरं नाही. आणि ह्या अशा वागण्यानं ना भाऊसाहेबांचे गैरसमज आणखीन वाढत जातील आणि तुमच्यातलं नातं आणखीन तुटत जाईल. मला हे सगळं कळत नाही असं नाही कृष्णा, पण मी तरी काय करू? भाऊ समोर आले ना तरी अंगातला जीव निघून जातो माझ्या. त्यांच्या डोळ्यात बघितलं की मी त्यांची स्वप्न पुरी करू शकलो नाही याची सल जास्त बोचत राहते. त्यामुळं मी त्यांच्या समोर नाही उभा राहू शकत. राय, मला सांग, आपल्या पायाला जखम झाली की ती आपण बरी करतो का अख्खा पायच कापून टाकतो? अरे नात्याचं पण तसंच आहे. भाऊसाहेबाचं आणि तुझं नातं चिघळत चाललंय, त्याला उपाय केला पाहिजे ना? का त्या नात्यापासून लांब पडायचं? आणि राया, स्वतःला दोष देऊन काही बी होणार नाहीये. जे काय बाय घडलं ते स्वीकारून ते चांगलं कसं करता येईल ह्याच्याकडे लक्ष दे. आणि हे नातं काय एका दिवसात बिघडलेलं नाही ना, मग ते एका दिवसात कसं सुधारल? त्याला येळ लागणारच आहे. त्यामुळे तू स्वतःला येळ दे, सगळं नीट होईल. बरं, मी सांगितलेलं लक्षात आहे ना? बापाचं मन जिंकायचं नसतं, जपायचं असतं. आत्ता कसं? चल जेवण करून घे. हं? तुझं ताट कुठे? वाढलं नाहीये. अगं असं कसं चालेल? मी जेवणार आणि तू उपाशी राहणार होय? एक काम कर, बस जेवायला, सोबत जेव. कृष्णा, कुठं हरवलीस? जेव. ती मम्मी कधी येणार कुणाच ठाव. उपाशी मारायचा प्लॅन आहे यांचा काय माहिती. किती वेळ झालं, लय भूक लागली, पोटात तर नुसतं कळायला लागल्या ते. उपाशी मरणार आहे काय कळ सोसून मरणार हेच कळणार झालंय. तिथं रायाला मी सोडणार नाही अजिबात. मम्मी अगं किती वेळ मम्मी लय भूक लागली होती मम्मी, चारभर पड्डीशी. वय चारती की मोठा झेंडा नाही बी फडकविलास, खा स्वतःच्या हाताने. अगं मम्मी माझी अवस्था बघी काय झाली. अगं वाईचा हात जरी उचलला तरी सगळ्या अंगातनं का निघते ते. मी काय करू? गप गिळ. मम्मी अगं तू पहिले लय प्रेम करायचीस, आता काय झालंय? आता समद काम बिघडून ठेवलंयस तू माझं. स्वतः मार खाल्लायस ती खाल्लायस, माझ्या बी कामाची वाट लावलीस. सांडू नगस. बाकीची कामं नीट करत नाहीस ते नाहीस, खायचं काम तरी नीटनेटकं कर की. हा असा कसा रे तू ऋतिक? अरे तुला या कारखान्याचा मालक बनवायसाठी मी इथं धडपाडत्या आणि तुझ्या कारनाम्यामुळे तुला कारखान्यातनच काढून टाकलंय. आता मम्मी मला काय माहिती की राया समजा शोधून काढेल म्हणून. आणि तसा तुझा बी प्लॅन फिक्स काढलाय की मम्मी. त्या कृष्णाला घरच्या सून बनवायचा आणि त्याचा जीव घ्यायचा. तो आणि बंद कर जरा. काय माझा प्लॅन फिसकटलेला नाही. ती कृष्णी मरणार म्हणजे मरणार. आणि मम्मी तर रायाला मी सोडणार नाही मम्मी. लय मारलं त्याने मला, व्याजात सकट परत करणार आहे सगळं. नाही भाऊसाहेबांनी स्वतःहून त्याला कारखान्यात बाहेर काढलं ना, ऋतिक नाव नाही माझं. आता कसा माझा पोरगा शोभलास. खा खा व्हायच खा. पर जसा बोलतोयस का नाही तसं करून बी दाव. हे बघ, आपण दोघं मिळून ह्या ईदा त्यासनी रस्त्यावर आणायचं आहे आणि त्यांच्या समध्या प्रॉपर्टीचं मालक व्हायचं आहे. हे कायम ध्यानात ठेवायचं.
राया राया तू काय करतेस माझ्या पांघरुणात? राया, अरे तूच घेतलं होतंस मला तुझ्या पांघरुणात. तू थंडीने लई कुडकुडत होतास आणि मला जवळ घेतलं, तुला शांत झोप लागली. ए राया, भाऊसाहेब का दरवाजा वाजवतात इतक्या सकाळी सकाळी? राया, ए राया, राया दरवाजा उघडा. भाऊसाहेब काय चाललंय तुमचं? काय आहे सगळं? कळेल का आम्हाला? तुम्ही 2 दिवस झालं माझ्याशी बोलला नाही, कारखान्यात बी आला नाही, त्यामुळं काही कामं बाकी होती. बऱ्याच फाईल्सवर तुमच्या सहाय्या करायच्या राहिल्यात आणि बरीच कामं अडकून पडल्यात. ते तुम्ही लवकरात लवकर पुरी करायला पाहिजेत. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं ही जबाबदारी तुम्ही घ्या. अजून किती वर्ष आम्ही कारखान्याची जबाबदारी सांभाळायची? आम्हाला रिटायर व्हायचं यातून. आता कारखान्याची जबाबदारी तुमची, आम्ही फक्त शेताची कामं बघणार. पण भाऊसाहेब माझ्या कारण नको आहेत आम्हाला. ही सगळी कामं तुम्हालाच करायची आहेत. भाऊ, तू रायाशी बोललास का? कसं आणि कधी बोलणार? त्याच्यासाठी त्यांनी आमच्या समोर थांबायला पाहिजे, आमच्याशी बोलायचा प्रयत्न करायला पाहिजे. आजकाल चिठ्ठी लिहून बोलतायत ते आमच्याशी. मग काय करणार दुसरं तो? तू जर त्याच्याशी नीट बोलत नसशील, जेव्हा बघावं तेव्हा त्याच्यावर तोंड टाकत असशील, तर मग तुझ्याशी बोलण्यासाठी तो असंच काहीतरी करणार ना. का? आमच्याशी बोलायला आलंय तर आम्ही काय खाणार आहे का त्यांना? बापाशी बोलायची ही कुठली आली पद्धत? एकाच घरात राहून आमच्याशी चिठ्ठी लिहून बोलतायत ते. नमस्कार भाऊसाहेब, येऊ का? या, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. बसा. होईच्या पाहुणे आलेत ना, त्यांना दे. भाऊसाहेब असं अचानक बोलून घेतलं, काय महत्वाचं काम आहे का? वय फार महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे जमल तुमच्याशी. आई, मी कारखान्यावर चाललोय. जाता जाता कृष्णाला पण सोडतो. चल. भाऊसाहेब, भुय्याची आत्या, येते मी. थांबा, आम्हाला तुम्हा सगळ्यांशी एक महत्वाचं बोलायचं. वकील साहेब,
कोहिनूर कारखान्याच्या संचालक पदावर आमचं जे नाव आहे ते आम्हाला कमी करायचं आहे. अहो हे काय करताय? असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका. तुमचा रायावर राग आहे मला माहितीये, पण आम्ही रागात हा निर्णय घेतलेला नाही. अतिशय शांतपणे आणि विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे. वकील साहेब, लवकरात लवकर संचालक पदावरून आमचं नाव कमी होईल याच्या कामाला लागा. सगळ्या पेपरची जुळवाजुळव लवकर करा. अहो भाऊसाहेब, पण आमचं ठरलंय, यात बदल होणार नाही. लवकरात लवकर कामाला लागा. नाही भाऊसाहेब, ह्या सगळ्याची काही बी गरज नाही. मला माहितीये तुम्ही हे का करताय, त्यामुळं तुमचं काम मी सोपं केलंय. ह्याने स्वतःच भाऊसाहेबांनी कारखान्यातनं काढून टाकलं काय? काय आहे? ह्यो माझा कारखान्यातल्या सगळ्या पदांचा राजीनामा आहे. माफ करा मला भाऊ, पण कारखान्यात काम करायला सुरुवात केल्यापासून तुमच्या आदर्शांवरच कारखाना चालवायचा प्रयत्न केला. त्यात कुठलीच तडजोड केली नाही. मी शिकलो नाही ह्याचा जो तुम्हाला त्रास झाला त्यातनं बाहेर काढण्यासाठी सतत धडपड करत राहिलो. पण मी अपयशी ठरलो. नाही जमलं मला तुमच्या अपेक्षा पुऱ्या करायला. भाऊसाहेब विधाते ह्या नावात एक वजन आहे, आदर आहे, दरार आहे. आणि त्या नावाला बट्टा लागू नये म्हणून सतत धडपडत राहिलो, पण तरी बी त्या नावाला डाग लागलाच. आणि त्याला मी जबाबदार आहे. मला नाही तुमच्या नजरेत मोठं होता आलं. तुमच्या डोळ्यात माझ्यासाठी अभिमान बघायचं स्वप्न अपुरच राहिलं. कारखान्यात जे काय झालं त्याची सगळी जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा देतोय. माझ्या जागी कुठल्या तरी हुशार, समजूतदार, चांगल्या शिकलेल्या व्यक्तीवर ही जबाबदारी सोपवावी अशी माझी इच्छा.